नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये दारिद्र्य दूर होण्यासाठी म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत। अगदी 3 ते 4च उपाय आहेत, पण खूप जास्त प्रभावी हे उपाय आहेत आणि अतिशय साधे सोपे असे हे उपाय आहेत। त्यामुळे कोणीही उपाय करू शकतो। बघा, आपण सगळेजण कष्ट करतो। तुमच्यापासून माझ्यापर्यंत लक्ष्मी, पैसा हा सगळ्यांनाच हवा असतो। जीवन जगण्यासाठी पैसा हा आवश्यकच आहे, पण कधी कधी कष्ट करून सुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही। मग अशा वेळेस आपल्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळावी असं आपल्याला वाटत असेल तर तुम्ही आपल्या कष्टांसोबतच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। आपल्या स्वामी सेवा मार्गातलेच हे उपाय आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत। अतिशय मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। नक्की तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। या आधी पण आपण काही उपाय बघितले आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, तुम्ही ते सुद्धा करू शकता। आणि तुम्ही हे आज मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही करून बघा। तुम्हाला जमतील तेवढे उपाय तुम्ही करा, असं नाही की तुम्ही सगळेच करा, अजिबात नाही। तुम्हाला जे जमत असेल, उपाय शक्य असेल तुम्हाला करणं, ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। तर बघा, आता उपाय आपण जाणून घेऊया। तर बघा, आता उपाय कोणते आहेत आणि कोणत्या कारणामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, आपली वास्तू, आपलं घर कसं आहे, आपलं घर कोणत्या दिशेला आहे, आपल्या घराचा मुख्य दरवाजा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला आहे किंवा तो कसा आहे हे सगळ्यात जास्त ठरत असते आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। बघा, काही काहींना विश्वास बसणार नाही, पण हे खरंच आहे की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। म्हणून बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा कधीही दक्षिणमुखी नसावा। त्याचबरोबर मुख्य दरवाजा हा कधीही तुटलेला नसावा किंवा मोडका नसावा। यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतच। आणि दक्षिणमुखी दरवाजा असल्याने आपल्याला नेहमी कर्जातच राहावं लागतं। त्या घरातल्या व्यक्तीच्या डोक्यावर नेहमी कर्ज राहतं। त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाचे जे काही सांधे आहेत ते नीट जोडलेले असावेत। त्याचप्रमाणे घराचा मुख्य दरवाजा असो किंवा तुमचं दुकान असेल तर दुकानाचा मुख्य दरवाजा असो, या दरवाजांना कधीही आपल्याला पायाने स्पर्श करायचा नसतो। बघा, आपण नेहमी म्हणतो की लक्ष्मी आपल्या घरात येते। लक्ष्मी आपल्या घरात कुठून येते? आपसुकच आपल्या मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नीटनेटका, स्वच्छ असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणूनच तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की सकाळी उठल्यावर, सुशीलभूत झाल्यावर प्रत्येक स्त्रीने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ करायचा असतो, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल। म्हणून लक्षात घ्या की या ज्या काही गोष्टी आहेत ना, अगदी बारीक सारीक गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यात जास्त आपल्या आयुष्यावर परिणाम करून जातात। म्हणून बघा की या सेवा, हे जे काही उपाय आहेत ते आपल्याकडनं रोज घडले पाहिजे। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रोज घरामध्ये सगळं आवरून झाल्यावर, आपलं घर स्वच्छ झाल्यावर आपल्याला रोज घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल शिंपडू शकता। यामुळे सुद्धा आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहत असते आणि आपल्या घरात सुख शांती नांदत असते। त्याचबरोबर बघा, आपल्या घरची तुळस, आपल्या घरची तुळस ही आपली लक्ष्मी असते। आणि असं एकही घर नाही आपल्या हिंदू धर्मात, असं एकही घर नसेल की ज्यांच्या घरापुढे तुळस नाही। तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी असते। त्यामुळे बघा, घरच्या कुलस्त्रीने रोज तिची पूजा केलीच पाहिजे। ती आपल्याला सौभाग्य देणारी आहे, म्हणून घरच्या स्त्रीने रोज तिची पूजा केलीच पाहिजे। बघा, सकाळी सुशीलभूत झाल्यावर तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे। फक्त एकादशी आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं नसतं। बाकी तुम्हाला इतर दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे। तिला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत। त्याचप्रमाणे दर गुरुवारी तुम्हाला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। कच्च्या दुधामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून तुम्ही ते दूध तुळशी मातेला अर्पण करून बघा। सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचा खूप सोपा उपाय आहे आणि खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्ही हा सुद्धा उपाय दर गुरुवारी करत जा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल। त्याचप्रमाणे आपल्या घरची तुळस ही नेहमी फुललेली असावी, टवटवीत असावी। बघा, सुकलेली तुळस कधीही घरामध्ये ठेवू नये। तुम्ही ऐकलं असेल की तुळस ही आपल्या घरचं संकट सगळ्यात आधी तिच्या अंगावर घेत असते आणि म्हणून ती सुकत असते। जर तुळस अचानक सुकली तर ती काढून टाकावी आणि त्या जागी नवीन तुळशीचं रोप आणून तुम्हाला लावायचं आहे। सुकलेली तुळस कधीही घरापुढे तुम्हाला ठेवायची नाही, लक्षात घ्या। त्यानंतर बघा,
तुम्हाला संध्याकाळी रोज आपण जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा तुळशीमध्ये तुम्हाला रोज तुपाचा दिवा लावायचा असतो. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता, काहीच हरकत नाही. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, आपला भाव महत्त्वाचा आहे. तुम्हाला रोज संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे, तुळशीमध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, आपली भरभराट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला रोज तुळशी मातेची पूजा करायची असते. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करतेच, पण ती स्थिर राहते. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. आणि ज्या घरामध्ये रोज तुळशी मातेची सेवा घडते ना, त्याची पूजा होते ना, त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही. म्हणून लक्षात ठेवा की अतिशय साधी गोष्ट आहे की आपल्याला रोज तुळशी मातेची पूजा करायची आहे. रोज 5 मिनिटं वेळ काढून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या असतात, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे रोज भोजनापूर्वी, रोज तुम्ही जेवण करता त्यापूर्वी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. अनुभव घेऊन बघा, अतिशय सोपा असा हा उपाय आहे. जेव्हा आपण जेवण करणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय, आपल्या स्वामी चरितेच्या पुस्तकात सुद्धा गीतेचा 15वा अध्याय आहे, तर तुम्ही त्यातून सुद्धा वाचू शकता. किंवा तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तुम्ही गुगलवर सर्च करा तरी सुद्धा तुम्हाला येऊन जाईल. तर हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल. त्यानंतर बघा, खूप प्रभावी आणि सोपा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला दर शनिवारी करायचा आहे. तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या घराचं दारिद्र्य हे समूळ नष्ट होतं आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. तर उपाय काय आहे तो बघा. तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे, गूळ टाकायचं आहे आणि काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे. हे जे काही पाणी आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला त्याचं अर्घ्य द्यायचं आहे, तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पिंपळा झाडाला 7 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. लक्षात आलं? ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पिंपळा झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. असं म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि दर शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, लक्षात घ्या. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो, ती स्थिर राहत असते, आपल्याकडे पैशांचा ओघ वाढत जातो. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सोपा असा उपाय आहे. फक्त तुम्हाला दर शनिवारी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी, दूध, काळे तीळ आणि गूळ तुम्हाला टाकून ते पाणी तुम्हाला पिंपळा झाडाला वाहायचं आहे. 7 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे जे काही उपाय आहेत ना, हे अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की याचे अनुभव येतील. बघा, आपण उपाय करताना आपण किती मनापासून करतो, किती विश्वास ठेवून करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण की शेवटी आपला जसा भाव असतो ना तसंच आपल्याला फळ मिळतं. म्हणून आपला भाव स्वच्छ असेल, आपले कर्म चांगले असतील आणि पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही कोणतीही सेवा किंवा उपाय करत असाल तर 100% तुम्हाला त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतोच, यात काही शंका नाही. त्यानंतर बघा, अजून एक शेवटचा उपाय आहे, तो म्हणजे श्रीयंत्र. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा, नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणारच. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की करा, ज्यांना घेणं शक्य नाही त्यांनी बाकीचे उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे. श्रीयंत्र घरी आणल्यावर श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. घरी आणल्यावर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे 16 वेळेस. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला रोज 16 वेळेस, किमान 16 वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र या मंत्रास तुम्हाला रोज जप करायचा आहे. किंवा तुम्हाला रोज ओम ओम श्री नमः, ओम ओम श्री नमः या मंत्राचा तुम्हाला रोज 11 माळी जप करायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या घराचं दारिद्र्य हे समूळ नष्ट होतं. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि हा उपायसुद्धा तेवढाच अनुभव सिद्ध आहे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या उपायामधले जे उपाय करणं शक्य आहे, जे करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो ते उपाय करण्याचा प्रयत्न करा. फक्त भावना शुद्ध ठेवा आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा.
अनुभव येणार म्हणजे येणारच। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वतःच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।